पहिली पावसाळ्यातली पहिली राईड आणि इथे पाऊस सुद्धा पडायला लागलाय. थोडे थोडे थेंब पडत आहेत आणि 27 मेला आपल्या अंगावर पावसाच्या सरी बरसत आहेत. मंडळी नजारा बघा ना यार. इथे ना पाऊस पडला होता गेल्या आठवड्यामध्ये. भारी यार, एक म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स. आणि हा आता गावातला रस्ता आहे. गुगल मॅपच्या भरोशावर चाललोय आपण. म्हणजे समोरचा नजारा बघा ना, काय दिसतोय, काय सह्याद्रीमध्ये वरच्या वर ढग. क्या बात आहे. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी. सकाळ सकाळ खातोय कांदे पोहे. सगळ्यांना सुप्रभात. कळंबट दापोलीमधून. आणि ही आहे मागची बाजू. आणि आता आपण जातो. अरे नाया काय तू नाया मोगली. तर आता आम्ही जातो खेडच्या पुढे चोरवणे गाव आहे. तर इथून 100 किलोमीटर आहे. तर थोडासा मोठं ब्लॉग करू आणि रस्त्याचे नवीन रस्त्याचे काही सीन दाखवू. हे सगळे नंगू पाटे शे घाणेरड्या. हे बघा सगळे आंघोळीचे बाकी आहेत. आपण फटाफट आंघोळ केली. आता 8:30 वाजलेत. तर आता आम्ही निघतोय आणि बघूया बाहेर कसं वातावरण. कोणाचा बघू कर पर. हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे गोंड्या. सगळे नंगू पंगू आहे. नंगू पंगू. हा बा आपण काय चड्डी. चड्डी घातली. ते नंगू पंगू नाही आहे. हा. तर सुप्रभात मंडळी. पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आता सकाळचे 9:10 झालेत आणि इथे ना सकाळी 6:30-7 वाजता मस्त असा पाऊस पडला होता. म्हणजे थोडकाच 2-3 मिनटासाठी. थोडे शिंतोडे आले आणि गेले. या केमऱ्या बघा, केमऱ्या. तुमच्या गावाला पण अशा केमऱ्या आहेत का? केमऱ्या. तर आता आम्ही चाललो आहे सहपत्नीक खेडला. एका काकांकडे चाललो आहे. आणि खेडपासून ते लांब आहे. आणि इथून 100 किलोमीटर जायचं आणि 100 किलोमीटर यायचं आहे. म्हणजे जाऊन येऊन 6-7 तासाचा प्रवास आहे. कारण गावातले रस्ते थोडेसे घाट रस्ते आहेत. त्यामुळे वेळ होणार आहे. तर म्हटलं थोडासा मोठं व्लॉगसुद्धा करूया. आणि पावसाचं दर्शन झालं तर थोडा पावसाचा आस्वादसुद्धा घेऊया. रेनकोट वगैरे आणलेले आहेत आपण. आणि इथून आता हा रस्ता आहे ना, काल आपण उतरलेलो तो जाम डेंजर आहे चढायला. तर आता बघूया. आपल्यासोबत जास्त वजन नाही आहे. आम्ही दोघं आणि टॉप बॉक्स आहे फक्त. आणि सोबत ना थोड्याशा काजूच्या बिया घेतल्यात. तर या काजूच्या बिया दापोलीला दुकानात विकायच्या आहेत. तर तुम्ही म्हणाल एवढ्या काजूच्या बिया विकतोय, त्यापेक्षा भाजून खाल्ल्या असत्या. पण त्या भाजायच्या आहेत त्या वेगळ्या आहेत. या साईज छोटी आहे त्याच्यामुळे हे आपण विकायला नेतो आहे. तर अंदाजे 2-2.5 किलो असतील. तर चला बघूया आजचा प्रवास कसा होतो आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला. हे 1-2 टनच जरा डिफिकल्ट आहेत. आणि मोठ्या गाड्या चढतात तेव्हा खालचा पूर्ण दगड उसळून टाकतात. तर किती सुंदर वाटतं. आणि पावसाळ्यात तर हे अजून सुंदर दिसतं. चढलो बाबा चढलो. हे 2 टनच जरा डिफिकल्ट होते. आणि हा तर इतका डिफिकल्ट नाही आहे. पण चढण्यापेक्षा ना उतरताना फाटते. कारण गाडीचा ग्रॅव्हिटी पूर्ण खाली खेचत असते ना, त्यामुळे हातावर लोड खूप येतं.
तर मंडळी पहिला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर पाहिला नसेल तर याच्या अगोदरचाच व्हिडिओ आहे पहिला, तर तो नक्की जाऊन पहा. हो, आणि ते देवाचं मंदिर आहे, धावजी देवाचं मंदिर, ते सुद्धा आपण बघायला जाणार आहोत. दापोलीमधलं, सॉरी दापोली कळंबटमधलं हे धावजी देवाचं मंदिर आहे. आणि काय गावच्या रस्त्याला गाडी चालवायला जी मजा येते ना, एक नंबर. काय सीन आहे बघा ना, म्हणजे फक्त रस्ता एन्जॉय करा. सासूबाई बोलत होत्या आलायत तर जरा थोडा वेळ आराम करा, नंतर जा, थोडं जेवून जा, खाऊन जा. तर सकाळी आपण कांदेपोहे खाल्ले, पण त्यांना कोण सांगेल की आपलं मन घरात लागतच नाही. इतका हिरवळीमध्ये मी घरात बसलो तर काय होईल. आणि बायकोचे दादा वगैरे जे आलेत ना, त्यांना बोललो काहीतरी कुठेतरी फिरायला जायचं, वहिन्यांना घेऊन कुठेतरी जाऊन यायचं, पोराटोरांना घेऊन. तर बोलले नाही, हीच आमचा पिकनिक स्पॉट आहे, म्हणजे हाच आमचा पिकनिक स्पॉट आहे. आम्ही एकदा गावी आलो की कुठे जात नाही. पण त्यांचं पण बरोबर आहे, त्यांच्याकडे काही व्हेकल नाही आणि प्रत्येक वेळेस इथे बसची खूप वाट बघावी लागते. दिवसातून 2-3 टाईमात बस आहे आणि बाकी काय ऑटो रिक्षा नाही, काय नाही. तुम्हाला बसच्या टायमिंगशिवाय गत्यंतर आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पण काय ऑप्शन नाही. सो आम्ही चाललो आहे, आमच्याकडे रुस्तम आहे, तो घुमना तो बनता आहे. आणि हे बोलतात ना, ही खुजली आपल्यामध्ये, खुजली. आता गेले 3-4 वर्षापासून ॲक्टिव्ह होती तेव्हापासून, जेव्हापासून ही चटक लागली आहे ना गावी गाडी घेऊन यायची, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, काही असो, आपण आणि आपली रुस्तम. आणि माझ्याकडे जी आधी ॲक्टिव्ह होती ना, तिचं नाव धन्नो ठेवलेलं, धन्नो. व्हाईट ॲक्टिव्ह होती, म्हणजे आहे, तिचं नाव धन्नो आहे, तिचं नाव रुस्तम आहे. आणि पुढे काय येईल, जी कोणती गाडी येईल तिला त्याच्या नावाच्या स्वरूपाने आपण नाव ठेवूया. तर आता खेडला बाहेर पडायला आपल्याला दापोली बसस्टॉप लागेल, तेव्हा आपल्याला रेंज येईल. कारण आता आपल्या मोबाईलला जरासुद्धा रेंज नाही आहे, त्याच्यामुळे इथे आलं. हे बघा कैऱ्या पडल्यात, काय पडलंय, बारक्या बारक्या रात्रीच्या वाऱ्याने. त्याच्यामुळे नो नेटवर्क एरियामध्ये आपण कितीही एमर्जन्सी आली तर एकच दादाचा तो नंबर आहे. आणि दापोलीत जाऊन आपण थोडंसं इंस्टाग्रामला पोस्ट वगैरे टाकू, व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवू. आणि व्हिडिओ तर काय अपलोड होणार नाही आणि एडिट करायचा बाकी आहे. नंतर खेड बसस्टॉप लागेल, नंतर त्याच्यानंतर खेडच्या त्या पलीकडे जगबुडी नदी आहे. आता तिला असं नाव का पडलं, नदीला पाहूनच आपल्याला कळेल की जगबुडी नदी खरंच जग बुडवेल का. तर तिला क्रॉस करत आपल्याला जायचं आहे, एकदम आतमध्ये जायचं आहे. चोरवणे गाव आहे, तिथून 1.5 ते 2 तासाचा ट्रेक केला तर आपण वासोटा किल्ल्यावर पोचू. तर चोरवणे गावात आपल्याला एका काकांकडे जायचं आहे, तर त्यांना धावती भेट घेऊन आपण पुन्हा परतीचा प्रवास करणार आहोत. तर असा काहीसा आजचा आपला राईड प्लॅन असेल, त्याच्यात जे काही व्हिडिओज वगैरे बनतील. तर आता आपण डायरेक्ट भेटूया दापोलीमध्ये. तर काजूच्या बिया द्यायला आलोय. 7.5. किती किलो आहेत, किती रुपये? 7 किलो 400 ग्राम आहे. हां, किलो कसे आहेत? 115. हे सगळे ह्याचेच व्यापारी आहेत, काजूच्या बिया घेतात इथे. ₹850. आय थिंक हा भावाने जास्त पण असू शकतो, विकत घ्यायला गेलो तर 140 नाही देतात आय थिंक. तर म्हणजे आता काजूच्या बिया द्यायला गेलो ना, तर दुकान शोधत होतो कुठे आहे, तेवढ्याच दुकानातून माणसं धावत आली. म्हणजे एवढी सेवा केली जाते जर तुमच्याकडे काजूच्या बिया आहेत, म्हणजे फुल कॉम्पिटिशन. माझ्याकडे बिया द्यायला, माझ्याकडे. तो मला विचारतोय ह्याच्याकडे द्यायचं, अरे मलाच नाही माहिती, मीच नवीन आहे. फक्त सासूबाईंनी सांगितलं की काजूच्या बिया देऊन या. तर 2-3 जण आले धावत धपाधप.
बोलो झालं काय, सासूबाईने आधीच सांगून ठेवलं की काय, बोली एवढी सेवा भारी. पण पहिल्यांदा अनुभव घेतला असा. ही सगळी सासऱ्यांनी लावून ठेवलेली झाड आहेत, तर त्याची फळं आता पोरं खात आहेत आणि जावई आता वेचायला आलेत काजूचं बी आणि आंबे बघायला. तर आता इथून खेड आहे 26 किलोमीटर. तर फटाफट रस्ता क्लिअर करूया. 9:50 झालेले आहेत और अपने को बहुत लंबा चलाने का है. घाट रस्ता अजून सुंदर सुंदर येणार आहेत, तर पुढे भेटूया. म्हणजे खेडमध्ये मस्त असे आंबे विकत ठेवलेत आणि शेकडा आंबे 2000, कुठे 2500, 2700 रुपये असे आहेत. तर आता आपण थांबलोय वडापाव खायला. थोडीशी भूक लागले. गरमागरम वडापाव. आम्हा गरम आहे ना, 2 द्या ना. तर आता आपण पोचलो खेडच्या भरणे नाक्याला. आणि काल जे मी आदल्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दाखवलं होतं, अश्वारूढ पुतळा, तर तो सुद्धा पाहू शकता इथे आहे. तर जय शिवराय. आणि आपल्याला U-टर्न घेऊन जगबुडी नदी क्रॉस करून जायचं आहे टुवर्ड्स चोरवणे गाव. हे चोरवणे गाव कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. तर मंडळी ही आहे जगबुडी नदी. नदी तर जबरदस्त भयंकर आहे. आणि आपल्याला इथून पुढून असा वळसा घेऊन एकदम या साईडला जायचं आहे. आणि एकदम एंडला हे वासोटा किल्ला. आपण काय किल्ला वगैरेवर नाही जाणार आहोत. मंडळी नजारा बघा ना यार. इथे आहे ना पाऊस पडला होता गेल्या आठवड्यामध्ये आणि कोकणात पाऊस कुठे कुठे पडलेला आहे काही ठिकाणी. आणि या डोंगरावरचं संपूर्ण जे छोटे छोटे गवत उगवायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे म्हणतात ना आपली ही पृथ्वी जशी हिरवी शाल पांघरते, तर सुरुवात कोकणापासून झालेली आहे या वर्षीच्या मान्सूनची. आणि सगळी झाडं एकदम पोपटी कलर, एकदम पोपटी, एकदम हिरवी. काय सीन देख रहे हो आप भाई, एक नंबर, वर्ड्सच नाही. आणि अजून आपल्याला असेच हां अच्छा तू पण सांगणार आहे. तर हा तुमच्या वहिनीचा हात आहे, ती इशारे करून सांगते रस्ता खूप छान आहे. ओके हां असंच जाऊया पुढे. ओके थँक्यू. हां म्हणजे समोरचा नजारा बघा ना काय दिसतोय, काय सह्याद्रीमध्ये वरच्या वर ढग. क्या बात आहे. हा नजारा दाखवण्यासाठी थोडंसं पुढे आलो. आपल्याला जायचं त्या मागच्या रस्त्याने. आणि काय वातावरण झालंय एक नंबर. अजून आपल्याला 28 किलोमीटर जायचं आहे आणि 52 मिनिट्स दाखवत आहेत. ओ लाल परी. चटकन लाल परी आले, चटकन. पूर्ण घाट रस्ता आहे बघा, पूर्ण घाट रस्ता. मंडळी रस्ता तर बघा किती मजा आली या रस्त्याला राईड करायला आणि मी ती मजा घेतोय. आणि ॲक्च्युली काल संध्याकाळी यायचा विचार होता, परंतु हे घनदाट जंगलातून चाललोय तर रात को फटके हात में आती थी. रात्री कसे मला वाटलं कॅमेरा लावला का काय. मी म्हटलं इथे कोण 360 उभा करून गेलाय. वा 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 वा. पहिली पावसाळ्यातली पहिली राईड आणि इथे पाऊस सुद्धा पडायला लागलाय. थोडे थोडे थेंब पडत आहेत आणि 27 मेला आपल्या अंगावर पावसाच्या सरी बरसत आहेत. अजून आपल्याला बरंच आत जायचं आहे. अजून 1 तास आपल्याला राईड करायची आहे अशाच रस्त्यावरून.
आणि पेट्रोल हाफ टँक आहे, तर हाफ टँकमध्ये जाऊन आपल्याला रिटर्न यायचं आहे. आणि इथे आतमध्ये पेट्रोल पंप नाही, तर अजून 101 किलोमीटर आपण चालू शकतो. 80 ते 100. अरे हां, कुठेतरी थांबूया मस्त. हां मी विसरलो, सॉरी. अरे पण काय मॅडम रागवला, त्या बोलल्या कधीपासून बोलल्या, तरी आपल्या व्लॉगिंगच्या चक्करमध्ये मी विसरून जातो. आणि जंगलात नको, थोडीशी प्लेन जागा बघूया. थांब 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 जरा, थांब 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 जरा. असं कुठेही नाही थांबायचे. असे दरड वगैरे कोसळण्याचे चान्सेस असतात. तर म्हणजे सुंदर असं वातावरण आहे, जबरदस्त मस्त. आणि आम्ही जाताना वाटेत एक मंदिर लागलेलं आहे, आणि हे आहे काळकाई मातेचं मंदिर. आणि कासई गाव आहे, आणि ही खिंड आहे, याला खोपी खिंड असं नाव आहे, मी आता वाचलेलं आहे. आणि वातावरण बघा ना, काय आजूबाजूचं काय भारी आहे. आणि ह्या मंदिराचं स्ट्रक्चर आहे ना, थोडंसं आपलं हिडिंबा देवीचं कसं ते मनालीमध्ये टेम्पल आहे, तर थोडंसं ते तसं दिसतं. अजून 1-2 तसा पॅच असतं ना वर, तर सेम तसं वाटलं असतं. तर आता मंदिरात जाऊया, आणि इथेच आपले रुस्तम पार्क केले. जय देवी काळकाई. मंडळी, एक नंबर ऑसमवाला रस्त्यावर राईड करतोय आज. आणि आजूबाजूची ही जी हिरवळ आहे ना, किती दाखवली तुम्हाला तरी कमीच आहे. हा जंगलाचा पॅच कमीत कमी 25-30 किलोमीटर चालवतोय, आणि अजून 14-1 किलोमीटर बाकी आहे. तर या खेड चोरवणेमधले जे असतील ना, त्या लोकांसाठी एक नंबर आहे, एक नंबर. उन्हाळ्यामध्ये तर गोष्ट वेगळी आहे, पण या पावसाळ्यातला जो रस्ता आहे ना, म्हणजे असं थकवा जाणवतच नाही. कधीपासून कंटिन्यू राईड करतो, कंटिन्यू. फक्त मध्ये एक काळकाई मातेचं मंदिर आलं होतं, तेव्हा फक्त थांबून दर्शन घेतलं. धामणंद. तर या साईडून कोण खेडमधून आपले व्हिडिओ पाहत असेल ना, नक्की कमेंट करून सांगा. आणि काय रस्ता आहे, काय म्हणजे तुम्हाला दाखवू तेवढं कमीच वाटतंय. किती सुंदर, किती सुंदर. शब्दच नाहीत माझ्याकडे, आणि काय सुचतच नाही. असं वाटतं फक्त पाहत राहा, फक्त पाहत राहा. आणि ते टेंट आणावा, आणि मस्त 1 नाईट स्टे करावा. थोडासा अजून पाऊस यायला पाहिजे, म्हणजे एक 10-15 दिवसानंतर इकडचं रूपडं वेगळं असणार. मंडळी, एवढ्या आतमध्ये आलो ना गावामध्ये, एवढ्या आतमध्ये, इथं कुठलंच नेटवर्क नाही. म्हणजे एअरटेल नाही, वोडाफोन नाही. कोणतं असेल माहिती आहे का? जिओचं आहे, जिओचं. जर तुम्ही या गावखेड्यामध्ये राहत असाल ना, तर इथे पण जिओ 4G 5G पकडतं. म्हणजे जिओने किती प्रगती केली आहे. आणि हे इतके जुने आहेत ना. लेफ्ट की राईट आहे? ओके, चोरवणे, बरोबर. वी आर ऑन द राईट रूट. अशी काही चालणारी माणसं असतात ना, मग ते मागे बघतात याच्यासाठी की कोण लिफ्ट देईल. पण ऑलरेडी लालपरी, लालपरी, लालपरी. आणि मागचे गाडीवाले काका आपल्या भरोशावर येतात. त्यांना पण जायचं त्याच गावात, चोरवणे.
तर मी म्हटलं चला मी चाललोय, मी आहे गुगल मॅपच्या भरोशावर आणि ते आहेत माझ्या भरोशावर. मी चुकलो तर ते चुकणार आणि त्यांच्यासोबत पूर्ण फॅमिली आहे. आणि आपली पंचायत अशी की अजून आपण 80 किलोमीटर जाऊन, पंचायत नाही पुन्हा खेडला जाऊनच पेट्रोल भरावं लागेल आपल्याला. अरे जया किती लांब आहे तुझी सासरवाडी आणि काय हा रस्ता आतमध्ये 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 आतमध्ये. 4 व्हीलर किंवा गाडीने आलं तर बाग बुक सगळे वाकारुनीस होऊन जाणार, वाकारुनीस. पण एक नंबर आहे राईडसाठी, तर एक नंबर आहे 4 व्हीलर मध्ये. ओ हो, अभी चालू हो रहा है असली एडवेंचर. अरे बाबा दोन्ही टायरांनो तुमची परीक्षा आहे ही. पुढचा MRF, मागचा मिशलिन. अगर फेल हुए बंबई में जाके बदल दूंगा, तो खबरदार. आरामात 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 आरामात. भारी यार, एक म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स. आणि हा आता गावातला रस्ता आहे, गुगल मॅपच्या भरोशावर चाललोय आपण. सापिर्ली गाव आहे, चोरवणे म्हणजे चोरवणेच्या आधी सापिर्ली. आणि समोरच आपल्याला वासोटा किल्ल्याचं दर्शन सुद्धा होत आहे, पण संपूर्ण अर्धा ढगामध्ये येतो. होपसोवर पाऊस वगैरे असेल काय माहित. आणि काय सह्याद्री दिसते एक नंबर. बापरे रात्री तर फार डेंजर. बरं झालं काल ना आलो आपण. आणि चटकच करून ब्रेक पण नाही मारू शकत आपण, ना तर इकडे तिकडे टायर घसरण्याची शक्यता असते. एक नंबर नदी आहे. इथे वासोटा किल्ला आहे. आपण इथून कुठल्या कानाकोपऱ्यातून आलो काय माहित. बघा थोडंसंच काय पाणी आहे. तर मंडळी आता करतोय परतीचा प्रवास. आणि एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून आणि स्टार्ट टू एंड व्हिडिओ कसा वाटला मोटो ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी आहे खेड हायवेला. आणि आपल्या समोर पाहू शकताय तुम्ही, हे आहे खेडचं रेल्वे स्टेशन. तर कोण कोण रेल्वे स्टेशनवरून आपले व्हिडिओ पाहिले नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर चला भेटूया अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. बघूया काय काय या कोकण सिरीजमध्ये सासरवाडी दापोलीत आलो आहे तर काय काय बघायला मिळतं आहे. नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मस्त असं एन्व्हायरमेंट आहे, पावसाची सुद्धा मजा घ्यायची आहे. तर मी तर फुल एक्सायटेड आहे तुम्हाला काय काय नवीन दाखवण्यासाठी. तर चला तर भेटूया अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.